नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज बघणार आहोत बेंद्रासाठीचे उंडे। मम्मीने तांदळाची जी उकड आहे ती बनवून घेतलेली आहे। यामध्ये तांदूळ भिजवून सुकवून त्याची भरड बनवतात आणि त्याची उकड बनवतात। तर त्याच्या पुढची जी प्रोसेस आहे ती आम्ही या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर चला बघूया। ही हळदीची पानं आहेत ती या चाळणीमध्ये ठेवणार आहे। तर या चाळणीमध्ये आम्ही उंडे बनवून ठेवणार आहोत। आता पीठ मळून घेत आहे। मळून घेतल्यानंतर आम्ही दोन प्रकारचे उंडे जे आहे ते बनवणार आहोत। उंडे बनवताना हाताला तेल लावून घ्यावं लागतं, कारण जेव्हा आपण उंडे बनवतो तेव्हा हाताला ते चिकटतं पीठ, त्यामुळे पहिल्यांदा हाताला तेल लावून घ्यावं लागतं। आम्ही जे दोन प्रकार बनवणार आहोत त्याच्यातील हा पहिला प्रकार आहे, याला उंडा म्हणतात। हा पारंपरिक पद्धतीचा उंडा आहे। हा पूर्वीपासून आमच्या इकडे बनवतात। आता मी दुसरा जो प्रकार आहे तो बनवत आहे। याला पोकळा म्हणतात। याला पोकळा म्हणतात कारण हा जो असतो हा आतून पूर्णपणे पोकळा असतो, पण बाहेरून बघाल तर हा लाडू सारखा दिसतो। भाकरी म्हणजे उंडऱ्या बऱ्या कर दे मग अशी भाकरी गेलो। हे बनवून घेईपर्यंत गॅसवर मम्मीने पाणी ठेवलं होतं एका मोठ्या भांड्यामध्ये। उंडे जे आहेत ते बनवून झालेले आहेत। आता हे आम्ही त्या भांड्यामध्ये ठेवणार आहे, पण त्याआधी त्या भांड्यामध्ये आम्ही एक स्टँड ठेवणार आहे। उघड जरा आहे। थांब आता हे उंडे झाकण ठेवून 20 ते 25 मिनिटं उकडून घेणार आहोत। 25 मिनिटांनंतर उंडे वाफवून तयार झालेले आहेत। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल।